ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर या शहराचं नाव बदलून ईश्वरपूर असं करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या शिफारशीसह केंद्र शासनाला सादर करण्यात आलेला होता। त्याला आता केंद्र सरकारनं मान्यता दिलेली आहे। त्यामुळे इस्लामपूर शहर आणि नगर परिषदेचं नाव आता अधिकृतरित्या ईश्वरपूर असं करण्यात आलेलं आहे। राज्य सरकारनं या संदर्भातली अधिसूचना जारी केलेली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची माहिती दिली। आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी पूर्ण केल्याचंही त्यांनी सांगितलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी आणि माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो। इस्लामपूरच्या जनतेची, नगर परिषदेच्या जनतेची मागणी त्यांनी पूर्ण केली आणि गोपीचंद पडळकरची मागणी पूर्ण केली आणि आजपासून इस्लामपूर नगर परिषदेला उरून ईश्वरपूर असे नाव देण्यात आले। त्यामुळं ही अधिसूचना आज जाहीर झालेली आहे। मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि माननीय देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो। माननीय सदाभाऊ खोत यांच्या मागणीनुसार राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय करून केली इस्लामपूरचं ईश्वरपूर करण्याचा प्रस्ताव परिपूर्ण मागवून घेऊन कॅबिनेटमध्ये तो मंजूर करून तसा प्रस्ताव केंद्राला पाठवला आणि केंद्र सरकारनं सुद्धा सर्व प्रक्रिया पूर्ण करून इस्लामपूरचं ईश्वरपूर केलं। ही राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, चंद्रकांत दादा आणि सदाभाऊंनी अत्यंत पाठपुरावा प्रत्येक टेबलला जाऊन या सगळ्या प्रक्रियेचा केला। त्यामुळे भाऊंचं पण मी विशेष अभिनंदन करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।